माझं नाव शिल्पा पवार. बेसिकली माझं BSc ॲग्रिकल्चर, पोस्ट ग्रॅज्युएट इन मास कम्युनिकेशन आणि सध्या मी क्लिनिकल सायकोलॉजी परस्यू करते आहे. शिक्षण बरंच आहे. बॅकग्राऊंड म्हणजे टिपिकल एज्युकेशन बॅकग्राऊंड, मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. पूर्ण 20 वर्षे कॉर्पोरेटमध्ये जॉब केलाय. पिरियड असा आला मॅडम की आय एम स्टक. आय फील लाईक आय एम स्टक समवेअर. म्हणजे ना मी स्वतःला वेळ देऊ शकते, ना मी मुलांकडे बघू शकते. आणि की परदेशामध्ये म्हणजे साधारणतः अमेरिका घ्या, गल्फ कंट्रीज घ्या, युनायटेड किंगडम घ्या, या सगळीकडे जेनेरिक आणि स्टँडर्ड असा काही भेदभाव नाही जो आपल्याकडे आहे स्पेसिफिकली. बरोबर. तिथे एकाच प्रकारच्या गोळ्या वापरतात, त्या म्हणजे जेनरिक गोळ्या. आणि मला सांगायला खूप छान वाटतं, भारत हा सगळ्यात नंबर 1चा जगातला एक्सपोर्टर आहे. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. इतके सगळे एपिसोड्स पाहिल्यानंतर मला तरी असं वाटतंय की तुम्हाला खूप विषयांबद्दल कळालं असेल. पण नेहमी जेव्हा आम्ही प्रत्येक वेळी कुणाला तरी या चेअरवर बसवतो तेव्हा काहीतरी वेगळा विषय माझ्या समोर येतो आणि मी खूप एक्साइट होऊन जाते तुम्हाला त्या विषयाबद्दल सांगण्यासाठी. आज असाच एक वेगळा विषय घेऊन आलेला आहेत आपल्याबरोबर शिल्पा मॅम. खूप छान वाटतंय आज मॅम तुम्हाला इथे बघून. तुम्हाला कसं वाटतंय? नमस्कार मॅडम. बेसिकली माझं नाव शिल्पा पवार. मी पुण्याचीच आहे. येस. आणि तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय, तुमचे बरेच पॉडकास्ट बघितलेले आहेत. येस. हे एक पर्सनली आवडतं की तुम्ही वुमन स्पेसिफिकली आणि त्यांच्या स्किल्सला किंवा त्यांचे प्रोडक्ट किंवा त्यांचे काही आस्पेक्ट्सला तुम्ही शोकेस करता. आणि बिईंग अ फिमेल मला नेहमी असं वाटतं की कुणीतरी काही वेगळ्या वाटचालीवर नक्की जावं. सो आय वॉज व्हेरी मच एक्सायटेड टू कम अँड सी यू. सो खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला आज इथे बोलावलंय, वेळ दिलाय त्याच्यासाठी. येस येस, खूप छान. शिल्पा मॅम, तुमच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आमच्या ऑडियन्सला तुमची ओळख करून द्याल प्लीज. ओके. माझं नाव शिल्पा पवार. बेसिकली माझं BSc ॲग्रिकल्चर, पोस्ट ग्रॅज्युएट इन मास कम्युनिकेशन आणि सध्या मी क्लिनिकल सायकोलॉजी परस्यू करते आहे. शिक्षण बरंच आहे. बॅकग्राऊंड म्हणजे टिपिकल एज्युकेशन बॅकग्राऊंड, मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. माझं लग्न झालं ईशादीन शेळकंदे बरोबर. पूर्ण 20 वर्षे कॉर्पोरेटमध्ये जॉब केलाय. बँकिंग सेक्टर तुम्ही म्हटलात तर काही हरकत नाही. खूप मोठ्या 7 आकडी पगाराची नोकरी केली बरेच वर्ष. पण एक स्टांजा असा आला किंवा एक पिरियड असा आला मॅडम की आय एम स्टक. आय फील लाईक आय एम स्टक समवेअर. म्हणजे ना मी स्वतःला वेळ देऊ शकते, ना मी मुलांकडे बघू शकते. आणि ते रुटीन गोल गोल चक्रव्यूहात अभिमन्यू कसा अडकला होता, बरोबर, त्या टाईप मला नक्की वाटलं. सो थोडीशी वेगळी वाट घ्यावी म्हणून शैलेंद्र पवार आहेत, जेनेवेस रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेडचे ते चॅनल पार्टनर म्हणू शकतो आपण त्यांना. त्यांनी मला थोडासा सल्ला दिला की मॅडम तुम्ही एवढा आहात, कम्युनिकेशन स्किल्स आहेत, बॅकग्राऊंड चांगला आहे, म्हणून मग तुम्ही लोकांसाठी का नाही काही करत किंवा काही वेगळ्या धर्तीवरचा एखादा बिझनेस कराल का? तुम्हाला पैसा कमवायला पण आवडतं, छान पॅकेजवर आहात. सो आय केम अक्रॉस टू द जेनरिक मेडिसिन बिझनेस. ओके. त्या सरांचं स्वतःचं शलाका स्वस्त औषधी सेवा हे हडपसर मधलं एक 10 वर्ष जुनं दुकान आहे, जे पहिलं हडपसर मधलं मेडिसिनचं दुकान म्हणू शकतो. जेनरिक मेडिसिन शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही बेसिकली कुठलीही औषधं घेता. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेलमी सर्टन 40 ही एक बेसिक गोळी आहे बीपीवरची. बरोबर. ती गोळी कुठल्याही कंपनीची जाऊन तुम्ही घेतली, म्हणजे रॅनबॅक्सी आहे, सिप्ला आहे, अल्केम आहे, बरोबर, तर तुम्हाला साधारणतः ती 60 रुपयाला मिळते. पण जेनरिक मेडिसिनच्या माध्यमातून, जेनेवेस रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपण जर ती गोळी घ्यायला गेलो, टॅबलेट घ्यायला गेलो, तर मात्र 28 रुपयाला मिळते. बरं. मी जेव्हा बिझनेस करायचा ठरवला मॅडम, तेव्हा मी बराच रिसर्च केला. म्हणजे बिईंग द कॉर्पोरेट बॅकग्राऊंड आपण लगेच काय उडी मारत नाही, आपण विश्वास लगेच ठेवत. बरोबर. सो माझ्या एक लक्षात आलं की परदेशामध्ये म्हणजे साधारणतः अमेरिका घ्या, गल्फ कंट्रीज घ्या, युनायटेड किंगडम घ्या, या सगळीकडे जेनेरिक आणि स्टँडर्ड असा काही भेदभाव नाही जो आपल्याकडे आहे स्पेसिफिकली. बरोबर. तिथे एकाच प्रकारच्या गोळ्या वापरतात, त्या म्हणजे जेनरिक गोळ्या. आणि मला सांगायला खूप छान वाटतं, भारत हा सगळ्यात नंबर 1चा जगातला एक्सपोर्टर
डॉलर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कुठली XYZ कंपनी घ्या तुम्ही, ती कंपनी जेवढ्या गोळ्या भारतात देते आपल्या म्हणजे होलसेलर, रिटेलर, डिस्ट्रीब्युटर, त्याच्यापेक्षा चौपट गोळ्या जेनेरिकच्या माध्यमातून परदेशात जातात. परदेशामध्ये कुठलाही असा त्यांच्याकडे बेसिकली एक लेबर कार्ड असतो, नॅशनॅलिटी कार्ड असतं, ते दिलं एक XYZ अमाऊंट दिली की पूर्ण ट्रीटमेंट जेनेरिक गोळ्यांनीच होते. आपल्या इथे डॉक्टरांची म्हणा किंवा त्या स्पेसिफिक आउटलेटवाल्यांची मोनोपॉली झाली आहे की आपण बोलतो म्हणजे ते म्हणतात ना मराठीत, का रे बोलली वरला रंगा उस नव्हे पण उस नव्हे, ते एक मराठी म्हण. याचा अर्थ असा होतो की तुम्ही ना बेसिकली गाभा ओळखून घेतलं पाहिजे. बरोबर. आणि या बिझनेस मध्ये आल्यामुळे की मला असं लक्षात आलं की मी बऱ्याच लोकांपर्यंतच्या घरापर्यंत पोहोचू शकते. बरोबर. म्हणजे भाजीवाले म्हणा, बेकरीवाले म्हणा, की तुमच्या माझ्यासारखे नॉर्मल लोक पण ज्यांचं महिन्याचं बिल 3,000 4,000 होतं ते आपण साधारणतः 1,000-1,200 मध्ये आटोपून घेतो. बरं. म्हणजे एवढा फरक पडतो. पण लोकांना म्हणजे मॅडम आज तुम्ही ऍडव्होकेट आहात, एज्युकेटेड आहात, तुमच्या हाताखाली आज एक 20-25 लोकांची मोठी टीम आहे, तरी मला याची गॅरंटी की 25 पैकी 5 लोकांना जेनेरिक मेडिसिन हा माहिती असेल, हा आस्पेक्ट काय आहे किंवा हे एक्झॅक्टली काय. पण 20 लोक एवढी शिकलेली असून सुद्धा त्यांना आयडियाच नसेल. म्हणजे हे पॉवर तेवढीच येते का, मग एवढं स्वस्त का. मी तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी 2,000 रुपये चार्ज केले ना, तुम्ही द्याल मला, म्हटलं ना की 100 रुपये द्या, अरे एवढं स्वस्त का देते, काहीतरी इश्यू आहे. इट्स अ ह्युमन टेंडन्सी, ह्युमन मेंटॅलिटी. त्याच्यामुळे जेनरिक मेडिसिन कडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन चेंज व्हायला हवा असं मला नक्की तुम्हाला सांगावं असं वाटेल. इनफॅक्ट तुम्हाला खूप सारा धन्यवाद की तुम्ही हा वेगळा विषय, चोखंदळ विषय या प्लॅटफॉर्मवर घेताय. बरोबर आहे, बरोबर. रेग्युलर मेडिसिन्स आणि जेनेरिक मेडिसिन्स यामध्ये डिफरन्स काय असतो? एक्झाम्पल जसं मी टेल्मिसर्टनचं दिलं, आपण विल गो फॉर द कालपोल 650. कालपोल इज अ कंपनीचं ब्रँड नेम. 650 इज अ गुणवत्ता किंवा त्याचे कंटेंट असतं. पॅरासिटामॉल 650 हे सिंपल शब्दात त्याचं नाव आहे. कुठल्याही म्हणजे लहान बाळापासून ते मोठ्या कुठल्याही व्यक्तीपर्यंत, 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत ताप आला, कणकण आली की आपण ही गोळी देतो. पॅरासिटामॉल 650 ही कुठल्याही जेनेरिक मेडिसिनच्या दुकानात फक्त 2 रुपयाला मिळते. आणि बाहेर कुठल्याही मेडिकल म्हणजे तुम्ही इथून बाहेर पडला तरी कुठल्याही मेडिकलमध्ये म्हटलात की मला कालपोल 650 द्या, तर एक टॅबलेट तुम्हाला 10 रुपयाला मिळते. हा एवढा ह्यूज डिफरन्स आहे. बापरे. स्टँडर्ड मेडिसिन मध्ये मेडिसिन येस्तवर म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचस्तवर होलसेलर, डिस्ट्रीब्युटर असे 3-4 लेवल मधून त्याची प्राइस वाढत जाते. आणि जेनरिक मेडिसिन मध्ये डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि ते आउटलेट किंवा ते शॉप ओनर डायरेक्ट असल्यामुळे त्याची किंमत कमी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जो गेले 10 वर्ष सत्तेत आहेत, त्यांनी या विषयाचा खूपच उहापोह केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा मेडिकल सेवेपासून वंचित नाही राहिला पाहिजे. पण मी हडपसरमध्ये राहते, माझ्या गोल नोबेल आहे, सह्याद्री आहे, 1.5-2 किलोमीटरवर कोलंबिया एशिया. बरोबर. माझ्यावर विश्वास ठेवा, मी कधी या हॉस्पिटलची जेव्हा पायरी चढायचा विचार करते, माझ्या डोक्यात एक प्रश्न नक्की येतो की माझा बॅलन्स किती आहे सध्या. कारण तिथं जाताना मॅडम म्हणजे 50,000, 1,00,000 कुठलाही माणूस असू, काही शिंका आली, सर्दी, सलाईन लावायचं ना, तेवढं तुमचं बजेट पाहिजे. बरोबर. कारण कारणामध्ये घुसण्यापेक्षा त्यांच्या फॅसिलिटी, त्यांच्या सर्व्हिस आणि प्रत्येकाला हे शक्य होणं गरजेचं नाहीये. बरोबर. सो हा थोडासा प्रयास आहे जेनरिक मेडिसिन. हा प्रयास थोडासा असा आहे की तुम्हाला सामान्य माणसापर्यंत सुद्धा औषधं पोचवावी यावीत. मी बऱ्याच महिलांना बघितलंय की बीपीची गोळी ॲम्लोडिपिन 15 रुपयाला मिळणारी गोळी आहे आमच्याकडे. बरोबर. जे कुठल्याही मेडिकलमध्ये साधारणतः 32 रुपयाला मिळते. की जाऊ दे ना, कशाला 100 रुपये घालवायचे, ते 100 रुपये मला वापरता येते. साधी गृहिणी हा विचार करते, मग ती गोळी खात नाही, मग पुढे ब्लॉकेजेस, म्हणजे वी गो टू अ लास्ट स्टेप. बरोबर. सो मी ज्या फील्ड मधून आली आहे ना, मला बोलायला आवडतंच. मी सेल्स हेड म्हणून बरेच वर्ष काम केलंय. सो वाय नॉट दिस समथिंग अ डिफरंट आस्पेक्ट, म्हणून मी जेनरिक मेडिसिनवर काम करायला सुरुवात केली. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो, माझे 3 स्वतःचे आउटलेट आहेत. साई शलाका स्वस्त औषधी सेवा शेवाळवाडी, श्री शलाका स्वस्त औषधी सेवा बेकराई नगर, आणि सगळ्यात पहिलं मूळचं आउटलेट आहे शलाका स्वस्त औषधी सेवा हडपसर गाव. आम्ही ऑलमोस्ट 11,000 पेशंटशी कनेक्टेड आहोत. आणि प्रत्येक पेशंटचं साधारण धरून चला, एका पेशंटचं ऍव्हरेज बिल 400 रुपये मिनिमम धरा. म्हणजे त्यांचे ऑलमोस्ट आपण महिन्याला 1,000 रुपये वाचवतो. त्यांनी मला थँक्यू पेण्यापेक्षा त्यांच्या जे दुवा मिळतात ना मॅडम, ज्या अनसेड किंवा आपण म्हणतो ना की हे, त्यामुळे लाईफ मध्ये मला खूपच छान जागी असल्यासारखं वाटतंय.
कॉर्पोरेट लाईफ तुम्ही मला म्हटलं स्वतःबद्दल सांगा. मॅडम इथून रोज औंधला अपडाऊन करायचे, 1.5 तास गाडी चालवत जायचे, संध्याकाळी 1.5 तास गाडी चालवत यायची. बरोबर. इमॅजिन करा 2 छोटी लेकरं 6 वर्ष आणि 7 वर्ष आल्यावर समोर कसं वाटत असेल. म्हणजे डोक्यात काही तर फ्लो यायलाच वेळ लागायचा, 1-2 तास. बरोबर. पण या बिझनेसमध्ये आल्यामुळे बऱ्यापैकी वेळ आहे. मुली जायच्या वेळेला घरात असते, मुली आल्यावर घरात असते, त्या खेळून आल्यावर पण घरात असते. बरोबर. पैसा ऑफकोर्स थोडासा यायला वेळ लागेल मॅडम. इट्स अ बिझनेस, यु नो. नोकरीवाली बाई पटकन बिझनेस मध्ये आली ना, थोडासा तो टॅबू असतो, तो जायला वेळ लागेल. पण तुम्ही सेल्सच्या आहात त्याच्यामुळे त्याचा काही इश्यू झाला नसेल तसा. मला कस्टमरशी कम्युनिकेशन खूप छान झालं, म्हणजे त्याच्यामुळे सेल वाढला. पण तरीही मला अजूनही असं वाटतं, कारण आता मी बघते दरवर्षी ऑलमोस्ट एका कॉलेजमध्ये 20,000 मुलं फार्मसीला ऍडमिशन घेतात. मुलं असून मुली असून कॉलेजेस प्रचंड आहेत. पुण्यामध्ये आपण जिथे बसलोय मुंडवा रोडला, आता या पेरीफेरीमध्ये पण 21 कॉलेजेस आहेत फार्मसीची. म्हणजे सासवड पर्यंत आणि आपण इथे रावेत पर्यंत पकडूया. बरोबर. या कॉलेजमधून कम्प्लिटली मी तुम्हाला म्हटलं 20,000 लोक पूर्ण पुण्यातून पासआउट होतात. मला असं नक्की सांगायला आवडेल की हा बिझनेस आहे, हा 5 ते 6 लाख रुपयांमध्ये सुरू होतो. कुठलीही नवीन मुलगी जिची इच्छा आहे, म्हणजे फक्त इच्छा आहे आतून की नाही मला करायचंय, मला नोकरी नाही करायची, मला स्वतःचं काही एस्टॅब्लिशमेंट हवी आहे, मला लग्न वगैरे त्या चाकोरीतून जाण्याआधी स्वतःला प्रूव्ह करायचं, असं कुणालाही मुलाला मुलीला वाटत असेल त्यांनी आम्हाला, म्हणजे माझा नंबर तुम्ही शेअर करणार असाल त्याच्यावर नक्की संपर्क साधा. जेनेविस रेमेडीजचं कॉस्मॉस बँकेबरोबर टायअप आहे. आम्ही त्यांना 80% लोन सुद्धा फंडिंग करतो. म्हणजे साधारणतः धरून त्याला 6 लाख लागतात, त्यातले 4-4.5 लाखापर्यंत फंडिंग बँक करते आणि उरलेल्या 1.5 लाखात तुम्हाला बिझनेस करता येतो. सुरुवातीचा वेलकम स्टॉक म्हणा किंवा तुमचे काही जे सर्वे घेतो त्याच्यासाठी कंपनी तुम्हाला 3 ते 4 महिन्याचा अवधी देते की त्याचं पेमेंट तुम्हाला करायला एवढा वेळ मिळतो. इन शॉर्ट मध्ये जशी मी कॉर्पोरेट बॅकग्राऊंड मध्ये असल्यामुळे थोडेफार पैसे असल्यामुळे मी सुरू करू शकले ती नोकरी. पण अशा बरीच आहेत म्हणजे महिला आहेत की नाही करायचे पण कळत नाही, तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे की आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट देतो. स्पॉट कुठे घ्यायचा, मेडिसिन कशी मागवायचे, बरोबर, सायन्स बॅकग्राऊंड, BSc केमिस्ट्री वगैरे, जे सायन्सच्या बॅकग्राऊंड मधल्या कुठल्याही व्यक्तीला उद्या जर बिझनेस करायची इच्छा आहे, बरोबर, आणि खूप पैसा नाही घालवायचा, आई नाही म्हणते, नवरा नको म्हणतोय, तर ते नक्की जेनेविस रेमेडीजच्या आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करू आणि उद्योजक म्हणून उभं राहायला मदत करू. मॅडम नितीन गडकरींचं ते वाक्य रील खूप फेमस आहे, नोकरी देणारे बनू नका, नोकरी मागणारे बनू नका, नोकरी देणारे बना. सो तुमच्या इथे येऊन पुणे वुमन्स क्लबच्या प्लॅटफॉर्मवर आय मस्ट से की आपण नोकरी देणारे बनलेलो आहोत आणि मला खूप छान वाटते म्हणजे सगळं बोलायला तुमच्या. नाही छान छान. तुम्ही खूप गोष्टींचं सोल्युशन घेऊन आलेला आहात. एक तर विषय नवीन आहे, सेकंड गोष्ट तुम्ही पैशांची बचत, आपण दवाखाना आणि औषधं ह्याच्यामध्ये खूप पैसे खर्च होतात, तर तो पैसा वाचवायचा कसा ह्याच्याबद्दल एक तुम्ही सोल्युशन घेऊन आलेले आहात. प्लस तुम्ही फ्रँचायझीचा जो पॅटर्न आहे तुमचा तो पण तुमच्याकडे एक सोल्युशन अवेलेबल आहे. आणि जी पुढची पिढी शिक्षण करतीये त्या पिढीला स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचा उद्योग करण्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना मदत करत आहात, किंवा लोन्स करणं म्हणा, किंवा त्यांचं मिनिमम अमाऊंटमध्ये त्यांचा पूर्ण बिझनेस सेटअप करून देणं, हे खूप साऱ्या गोष्टींची सोल्युशन्स आम्हाला तुमच्याकडे मिळत आहेत. आणि नक्कीच फार्मसीमध्ये जी मुलं म्हणजे आता शिकतायत किंवा पुढे जाऊन त्यांना काहीतरी करायचंय, बेसिकली प्रत्येक वेळी आपण असा विचार करतो की शिक्षण नंतर थोडे दिवस आपण कुठेतरी जॉब करणार जेणेकरून आपल्याला त्याच्यातलं कळेल आणि त्याच्यानंतर आपण बिझनेसच्या ह्याच्यामध्ये वळू, का तर तेवढं भांडवल आपल्याकडे अवेलेबल नसतं. पण तुम्ही तोही गोष्ट आमची सॉल्व्ह करून टाकली की भांडवलाचाही प्रश्न तुम्ही तिथे सॉल्व्ह करून झालेला आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही तुमचा नंबर इथे शेअर करू आणि तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे, आपण याविषयी जर तुम्हाला प्रशिक्षण कुणाला द्यायचं असेल किंवा जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपणही त्याच्यासाठीही आपण काहीतरी नक्कीच करू शकतो. बरोबर. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. आणि मला परत भेटून तुम्हाला खूप छान वाटलं. आज आपण खूप सारे विषय कव्हर केले. थँक्यू सो मच. थँक्यू.